हो काय वतीने शब्द सुमनाने पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम या ठिकाणी मी संस्थेची थोडकी प्रास्ताविका किंवा संस्थेचे कार्य याविषयी थोडक्यात माहिती सांगतो की 2019 हे वर्ष या संस्थेच्या सुरुवातीचं मुख्य वर्ष ठरलं असं मी समजतो. आम्ही जे नवनिर्वाचित जे नोकरदार वर्ग होता किंवा जे नवतरुण होते ते कोरोना काळाच्या लाटीमध्ये या महामारीमध्ये एकत्र आलो आणि संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली. या ठिकाणी जे सामाजिक कार्य आहे त्याची कुठेतरी आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. आपण सुधारलो किंवा आपण शासकीय नोकरी मिळवली, आपलं स्वप्न ध्येय पूर्ण केलं म्हणजे या संस्थेमध्ये जवळपास 5 शासकीय कर्मचारी एकत्र आले आणि यांनी या संस्थेचं अधिकृत रजिस्ट्रेशन करून या सामाजिक कार्याला सुरुवात केली. गेली 4 वर्ष संस्थेच्या वतीने कसलीही देणगी किंवा दान पैशाच्या स्वरूपात न घेता किंवा काहीतरी बऱ्याच जणांना वाटत असेल यार यांना झाले तरी काय, यांचं कार्य काय चालू आहे, यांचं क्षेत्र काय आहे, यांची फील्ड काय आहे, हे फिरून 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 नेहमी त्यांना अपयश आलं तरी या कार्यामध्ये नेहमी अग्रेसर का असतात. तरी या भागाची एकच भूमिका की आम्ही काहीतरी समाजाचा देणं लागतो आणि श्री संत गणेशनाथाच्या पावनभूमीमध्ये किंवा त्यांच्या कृपाशीर्वादाने आमचं चांगलं झालं. त्यामुळे ही एकदम निरर्थक निस्वार्थ भावना आहे सदैव तयार आणि तशीच धडाडीची आणि धडाकेबाज जसं नावातच आहे तसेच आपल्या गावचे माजी सभापती राहिलेले योगीराज काका जसे एखाद्या भक्कम बालका मुलाशी याच्या पाठीशी एखादा मोठा आधार असतो तसं नेहमी तेही आमच्या पाठीशी असतात. त्यानंतर उद्योजक व व्यापारी वर्ग आपली उजनीमध्ये दान धर्म किंवा करण्यासाठी सदैव असणारे आणि मी 2008 साली माननीय श्री किरण सरांना भेटलो होतो. ही आमच्या लातूरला खर्डेकर स्टॉपला रूम होती. ही उजनीचे पोरं अभ्यास करतात, उजनीचे पोरं तयारी करतात म्हणून आमचा तिथे ग्रुप झाला होता. चला उजनीचे पोरं तयारी करतात, उजनीची तयारी करतात म्हणजे काहीतरी अडचण आली की भेटायचं. मग तिथे आम्हाला पहिल्यांदा माझी सरांची ओळख झाली होती की तेव्हा हे लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मग मी एकदा विचारलं मित्रांना की नेमकी स्पर्धा परीक्षा काय असते. तेव्हा मला सगळ्यात सुरुवातीला जर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राची ओळख जर कोण करून दिली असेल तर ती माननीय श्री किरण भैया घोंगडे यांनी दिली असेल. त्यामुळे तिथून मग खरी सुरुवात स्पर्धा परीक्षेची झाली आणि त्यानंतर त्यांचं जे ध्येय आहे त्यांचा जो संघर्ष आहे तो एकदम उघड डोळ्याने म्हणता मी पाहिलेला आहे. किरण सरांचा जो संघर्ष आहे तो एकदम जवळच्या मित्रासारखा मी जवळून थोडंसं त्यांच्या संपर्कात न राहता पण नेहमी त्यांची जी वाटचाल आहे ती नेहमी मी किंवा आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या उघड डोळ्यांनी पाहिलेले आहे. त्यांचं यश त्यामुळे ते आमचे थोडेसे आयडल राहिले. त्यामुळे आम्ही गेल्या वर्षीपासून त्यांच्या संपर्कात होतो की सर आम्हाला वेळ द्या वेळ द्या आणि ह्या वर्षी त्यांचा वेळ भेटला आणि नेहमीच सर्वांचेच गावात सर्वोच्च पद गाठणारे आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित जरी नसले तरीही आपल्या प्रशासकीय पदामध्ये सर्वोच्च पद ज्याला म्हणतात की त्यापुढे प्रशासनामध्ये पद नाही तर सहकार आयुक्त राहिलेले आपल्या गावचे सर्वांचेच प्रेम असतात. माननीय श्री जगदीश पाटील सर सध्या त्यांचा मेसेज आला की ते अमेरिकेत असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित नाही पण हे जे समोर बसलेले चेहरे आहेत ते आम्हा सर्वांना या चेहऱ्याच्या एक आस होती की आम्हाला काय भेटते. ही स्पर्धा परीक्षा आहे, पुस्तक आहे किंवा ही सामाजिक उपक्रमांतर कुठले तर हलके प्रकाशन आणणार उभं समोर ठेवणार दिले घेतले त्याचा फायदा काहीच नाही. त्यामुळं त्यांनी आवर्जून कॉल करून सांगितले की सचिन आल्यानंतर 100% मी स्वतः जेवढे स्पर्धा परीक्षेचे आवश्यक आहेत वाचनाली किंवा पुस्तकं तेवढे मी आवर्जून जे नसतील ते मी उपलब्ध करून देईन आणि माझ्या पद्धतीनं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं आहेत त्याच्यासाठी जे होता होईल तेवढं मी भक्कम तुमच्या पाठीशी आहे असा मेसेज आला. त्यामुळं त्यांचं आवर्जून मला या ठिकाणी नाव घ्यावं असं वाटतं की तेवढा मोठ्या पदाचा माणूस पण एकदम गावाचा किंवा घरचा जसा जळा असतो त्या व्यक्तिमत्वानं ते नेहमी आमच्याशी बोलत राहतात. असंच नेहमीच फुल नाही फुलाची पाकळी म्हणत राहून समोर बसलेल्या या ज्या चेहरे आहेत किंवा नवतरुण आहेत जे उजनीचं नवीन तडफदार रक्त आहे
यांच्याकडून नेहमी संस्थेला हीच आशा असेल की तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये लवकर या, आपलं कुटुंब सुधाराल. एक कुटुंब सुधारलं किंवा एक व्यक्ती नोकरदार झाला तर त्याचं कुटुंब सुधारतं, त्याचं कुटुंब सुधारलं म्हणजे त्याचा समाज सुधारतो, त्याचा समाज सुधारला म्हणजे आपलं गाव सुधारतं. समाधान. तुम्ही काय फोटो घ्या. हाय हाय या की तिकडे बघा. अध्यक्ष निवड करण्याच्या पूर्वी मी सर्वप्रथम सर्वांनी विनंती करतो की कार्यक्रमाची प्रतिवर्षाप्रमाणे आपण जी सुरुवात आहे ती संविधानाची प्रास्ताविका किंवा उद्देशिकाचं पठण करून आपण सुरुवात. एक साथ भारतीय संविधान के लिए तैयार. एक साथ भारतीय संविधान शुरू करेंगे. शुरू कर. आम्ही भारताचे सार्वभौम. आपल्यापेक्षा बीड असेल, जालना असेल किंवा जो काही परभणी असेल, हिंगोली असेल, हा भाग जो आहे ते समजावून परत त्यांना तिथपर्यंत घेऊन यायचं आणि मग पुन्हा त्यांना ट्रेन करायचं किंवा घरच्यांच्या पालकांची मनोवृत्ती मानसिकता तशी तयार करायची. तर तशा पोद्दार सरांच्या ज्ञान प्रबोधिनी या संस्थेमध्ये मी सुरुवातीला अभ्यासाला सुरुवात केली. त्या ठिकाणी मी काही दिवस अभ्यास केल्यानंतर छोट्या छोट्या परीक्षा मी देत गेलो इथं. पण नंतर इथून पुण्याला ज्यावेळी गेलो, पुण्याला जात असताना अगोदर काही माझे मित्र होते जे पुण्यामध्ये जाऊन सेटल झाले होते किंवा त्या अभ्यासामध्ये थोडंसं अनुभव त्यांना आलेला होता. मी त्या ठिकाणी गेलो आणि वेगवेगळ्या युनिक अकॅडमी असेल किंवा प्रवीण चरण सरांचा क्लास होता, असं 2-3 ठिकाणी मी क्लास केले सुरुवातीला काही दिवस. आणि त्या ठिकाणी क्लास करत असताना मला असं जाणवलं मित्रांनो की आपल्या भागामध्ये या गोष्टीची खूपच कमतरता आहे, जाणीव नाही. तिथं येणारी मुलं जी होते ते 20-21 वर्षाचे जे ग्रॅज्युएशन जस्ट ग्रॅज्युएशन झालं की तिथं मुलं यायचे पश्चिम महाराष्ट्रातून असेल किंवा इतर ठिकाणाहून. कधी 4 मार्कांना कधी 5 मार्कांना असं. अनेक वेळा 3 वेळेस मी फेल झाल्यानंतर परत इकडे सिलेक्शन झालेलं होतं. काही आजारपणामुळे मी 1 वर्ष एक्सटेन्शन घेतलेलं होतं, परत मी इकडे जॉईन केलं. 2014च्या सुरुवातीला मी जॉईन केलं. हे 2 वर्ष मला असं वाटलं नाही पाहिजे की मी प्रयत्न केला असतो तर आणखी काहीतरी वेगळं झालं असतं. म्हणून मी माझ्या घरच्यांना इच्छा व्यक्त केली वडिलांना की मला आणखी याच्या पुढे प्रयत्न करायचा आहे. आणि त्यांनी मला योग्य ती संधी दिली. मी परत 1-1.5 वर्ष माहिती नाही मला त्यांचा थोडा आहे. त्यावेळेस त्यांचं ते पुस्तक होतं, ते करंट अफेअर्सचं पुस्तक असायचं त्यावेळेस. तर ते आनंद पाटील सरांचाही ठोकळा त्यावेळेस होता, तोही उपयुक्त होता. पण त्याच्यामधलं नॉलेज कसं असतं, नाश्ता केल्यासारखं नॉलेज असतं, चुरमुरी चिवडा खाल्ल्यासारखं नॉलेज असतं. तेवढ्यावर कोणी पैलवान होऊ शकत नाही. तुम्हाला खुराकच लागतो. आणि खुराक म्हणजे काय तर तुमचं बेसिक जे आहे. आता तुम्ही इतिहासाचा विचार केला तर तुम्ही जयसिंगराव पवारांचं पुस्तक वाचलं पाहिजे किंवा जे खोलात जे वाईट ज्या पद्धतीने विस्तार जिथं मांडणी आहे अशा पद्धतीची ऑथेंटिक पुस्तकं, त्यामध्ये NCERTची पुस्तकं जी आहेत NCERT ते प्रत्येक जण आम्ही ते लेख कंपल्सरी वाचायचो. दिवसातला 1 तास वेळ त्याला द्यायचो. त्याच्यामुळे काय होतं, आपली आकलन क्षमता जी आहे ती वाढते. आणि त्यानंतर त्या लेखामधला जो भाग आहे, माझी स्वतःची पद्धत होती की त्या लेखामधला भाग मी 10 ओळीमध्ये एका पॅरेग्राफमध्ये लोकसत्ताचं संपादकीय झालं तर मी 10 ओळीमध्ये मांडू शकतो का, मी हा प्रयत्न करत होतो. बरेच जण तसं करत होते, 10 ओळीमध्ये तो मांडायचा प्रयत्न करायचा. मग परत लेख वाचायचा, त्यामधलं आपलं कुठलं राहून गेलं किंवा कुठली गोष्ट आपल्याला परत आकलन करू शकली नाही आपण वाचून सुद्धा. आपण प्रेक्षकांनी शांतपणे माझे 2 शब्द ऐकून घेतला त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद देतो. आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं वाचनालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या गावचे बाबा समितीचे सभापती श्री बाबा पाटील, ज्यांनी अत्यंत असं मोलाचं मार्गदर्शन केलं, ते आपल्या गावचे सुपुत्र पोलीस निरीक्षक
वाटतोय तुम्हाला जरी वाटत असेल हा कार्यक्रम खूप छोटा आहे, त्यांना एक खंत असते साहेब की आम्ही कार्यक्रम घेतो पण येतच नाही, तयारी करणारे येत नाहीत किंवा पालक येत नाहीत किंवा रिस्पॉन्स मिळत नाही, परंतु ह्यांनी जिद्द कधी हरलेली नाही आणि प्रत्येक वर्षी हा उपक्रम सातत्यानं काहीतरी नवीन नवीन प्रयोग करत असतात. तर मी सचिन असतील, नितीन असतील, प्रदीप असतील, दीपक असतील किंवा यांचे सगळे या मंडळाचे जे संचालक आहेत, या संचालकाचं खरंच मनापासून खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण तसं पाहिलं तर आता नितीन असतील, सचिन हे काय आता शासकीय नोकरीमध्ये आहेत, काही शासकीय नोकरीमध्ये लागलेले असतात, परंतु यांना तसं विचार केला तर काही गावाकडे बघण्याची किंवा इतराकडे बघण्याची आवश्यकता नाही, इतरासारखा विचार केला तर. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिलेले आहेत त्या विचाराला घेऊन तुम्ही मार्ग पत्करलेला आहे. आणि खरी जयंती म्हणजे असं मला वाटतं की खरी जयंती किंवा बाबासाहेबाला जर अभिवादन खरं कोणतं असेल तर ते आपण जे हे उपक्रम राबवता हेच खरं अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आत्ताच मी तुमचा वेळ घेणार नाही, खूप वेळ झालेला आहे, मी काय जास्त मार्गदर्शन करणार नाही कारण मी स्पर्धा परीक्षेची कधी तयारी केलेली नाही. परंतु मला 2-3 मुद्दे परत रिपीट करावे वाटतात. आता किरणजींनी सांगितलेलं की जे त्यांनी लोकसत्ता आणि इतर जे दैनिक वृत्ताचं वाचन आहे, कारण माझे काही मित्र या स्पर्धा परीक्षेतून काही पदावर गेले आणि त्यांच्या सोबत काही डिस्कशन त्यानंतर या गोष्टी, तर आपल्याला काय आपण इतिहासाचं वाचन करतो, मागचं काय घडलं काय नाही काय परीक्षेचं वाचन करतो, परंतु यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडीवर बरंच काय विचारलं जातं. म्हणजे इतकं की पेपर काढत असताना आज जर एखादी घटना घडली असेल, समजा एखादं कुठलं तर खेळाच्या स्पर्धा चालू आहेत आणि त्या खेळाच्या स्पर्धेमध्ये कोणीतरी एक पदक जिंकलेलं आहे, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे काय, त्याचा सुद्धा की ह्या वर्षी ह्या खेळामध्ये ह्या खेळ प्रकारामध्ये सुवर्ण पदक विजेता कोणता, बरोबर, असं पण विचारलं जाऊ शकतं. म्हणजे करंट नॉलेज खूप महत्वाचं आहे. तर त्यांनी जे आता सांगितलेलं आहे ते खूप महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मला सांगायचा होता की मोबाईल तर क्लिक केलं तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकतं, परंतु कधी कधी ते बघत असताना दुसरंच काही क्लिक झालं तर आपला अभ्यास बाजूलाच राहतो आणि आपलं मन दुसरीकडे डायव्हर्ट होतं. त्यासाठी ह्या काही महत्वाच्या गोष्टी, परंतु तुमच्या उपक्रमाला आणखीन बरेच जणांचे मदतीचे हात पुढे येतील हे मी विश्वासाने या ठिकाणी सांगतो. आपला जास्त वेळ घेत नाही, परत तुमच्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप शिकरे यांना आभार प्रदर्शन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या दरवर्षीप्रमाणे आयोजित बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त यावर्षी आमच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये स्पर्धा परीक्षेचं वाचनालय सुरू करावे अशी एक संकल्पना समोर आली आणि ती संकल्पना घेऊन आले आपले प्रवीण सर, योगीराज काका, त्यानंतर किरण सर, गिरिराज शेठजी यांना जाऊन प्रत्यक्ष भेटलो आणि आमचा मनातील मानस त्यांना सांगितलं. त्यांनी आपल्या या विचाराला योग्य असे समर्थन देऊन आम्ही तुम्हाला योग्य ती मदत करू. आपण कार्यक्रमाला किंवा वाचनालय सुरू करण्याला जे काही तुम्हाला लागेल किंवा जे काही तुम्हाला आवश्यकता भासेल ती वेळोवेळी आम्हाला सांगत चला, आम्ही ती पूर्तता तुम्हाला करून देऊ आणि आपल्या संस्थेमार्फत हे वाचनालय सुरू करू असे ग्वाही दिली. आणि हा वाचनालय सुरू करण्याचा निर्धार आम्ही करून हे वाचनालय आज आपल्यासमोर उभं केलेलं आहे. याचा सर्वांना उपयोग व्हावा, सर्व आपल्या ग्रामीण भागातील व आपल्या उजनीतील आजूबाजूच्या भागातील सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. त्या सर्वांनी इथं येऊन या पुस्तकाचा योग्य वापर करून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन उच्च ते उच्च पदापर्यंत पोहोचावं ही आम्हा सर्वांची संचालक मंडळाची व आपल्या आता उपस्थित मान्यवरांची सुद्धा इच्छा असल्यामुळे त्यांनी या पुस्तकाचा अवश्य लाभ घ्यावा. या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले किरणजी गोंगडे साहेब यांनी आपला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जे काही बंदोबस्त असतात त्या बंदोबस्तातून वेळ काढून आपल्या संस्थेला या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या गावचे योगीराज काका पाटील यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो व गिरिराज सोमनी शेठजी यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य व मोलाचा वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार समाधान भैया कोळी यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचं सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो व उपस्थित असलेले कांबळे पेंटर तसेच सर्व मान्यवर व विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या या संस्थेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मी त्या सर्वांचा सुद्धा आभार व्यक्त करून अध्यक्षाच्या परवानगी प्रदीप शिकरे 98
कुणाकडे नसतील त्यांनी नोट करून घ्या. सगळ्याकडे काही जणांकडे असेल तर मग 9881 75 92 51 81 91 51 34 71. यांना संपर्क साधू शकता आणि आपल्याला पाहिजे ते पुस्तक मागू शकता. बरेचसे भारी भारी प्रकाशनाचे जे आम्हाला वाचायला मला सुद्धा भेटले नाहीत असे सुद्धा प्रकाशन आम्ही उपलब्ध करून आणलेले आहेत. माझी 10वी इथंच झाली श्रीगणेश विद्यालयामध्ये. माझा डिप्लोमा परत मला लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये झाला आणि तिथं मला लास्ट इयरला मला ॲडमिशन घेताना माहिती नव्हतं सिव्हिल इंजिनिअरिंग काय ते, फक्त मला अभ्यास करायचं माहिती होतं. परत रिसर्च करत चालेल की बाबा आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये चान्स आहे, आपण तिथं जावं, कारण प्रायव्हेटमध्ये हालत खूप बेकार आहे सिव्हिलची. ते खूप माहिती होतं. माझं माहिती होतं मला गव्हर्नमेंटमध्येच करायचं, कॉर्पोरेटमध्ये मला तर जायचंच नव्हतं. मग डिप्लोमा झाला, परत ॲडमिशन घेतली इंजिनिअरिंगला. 2022मध्ये मी पुण्याला ITS अकॅडमी ऑफ पुणे इथे क्लास केले होते 4 महिने आणि परत लातूरमध्ये कॉलेज स्टार्ट झालं. मग कॉलेज करत मी जास्त फोकस कॉलेजकडे न करता अभ्यासाकडे केला आणि अभ्यास करताना एक गोष्ट आपण जे रिसोर्स वापरतो ते फक्त लिमिटेड ठेवा.